नवी मुंबईतील सर्व झोपडीधारकांना, जो कोण 2011 पूर्वीचा झोपडीधारक असो किंवा 2011च्या सालाच्या नंतरचा झोपडीधारक असो, कारण हा सिडको प्रशासन किंवा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन 2011चा सर्वे करत नाही। उलट सिडको प्रशासन महापालिकेला सोबत घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्ताच्या पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन गोरगरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करीत आहे। त्या अनुषंगाने मी घर हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष कैलासवासी हिरामन पगार यांनी जो झोपडीधारकांना न्याय देण्याचे विडा उचललेला आहे, त्यांचा कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मी नवी मुंबईमध्ये घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे। तरी सर्व झोपडीधारकांना विनंती करत आहे, आपल्या स्वतःचा सर्वे स्वतः करावा व एक पत्र माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना दिल्लीला पत्र पाठवावा। त्या सेल्फ सर्वेमध्ये तुमचं नाव, तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून नाव, कुटुंबातली लोक व तुमचं काय इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला असे पुरावे जोडून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना एक पत्र पाठवावा। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे सुद्धा एक पत्र पाठवायचं आहे। कारण हा सिडको प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन आपल्या ह्या गोरगरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागलेले आहे। 2001 पासून कसल्या प्रकारे झोपडीधारकांचा सर्वे झालेला नाही, तर हे सर्वे दर 10 वर्षानंतर होणारा सर्वे ह्या प्रशासनाने करायला पाहिजे होते, परंतु ते सर्वे केल्या नसल्या कारणामुळं आपण सर्व नवी मुंबईतील झोपडीधारकांना विनंती करतो, घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आम्ही स्वतः एकता नगर 5 या ठिकाणचा सर्वे आम्ही सेल्फ सर्वे सुरू केलेला आहे आणि ह्या सेल्फ सर्वे आम्ही स्वतः करून माननीय पंतप्रधानांना एक पत्र पाठवत आहोत। तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे पत्र पाठवत आहोत, जेणेकरून आता या पावसाळा झाल्यानंतर या सिडको प्रशासन मोठमोठ्या बिल्डरांना जागा विकण्यासाठी गोरगरीब कष्टकरी या झोपडीधारकाने खड्डा भरून झोपडी तयार केलेली आहे, तर ती जागा आता सिडकोला विकण्यासाठी कसल्या प्रकारे दुसरी जागा नसल्या कारणामुळे आता हे झोपडीधारकांची घरं उद्ध्वस्त करून या बिल्डरच्या घशात घालण्याचं काम हे सिडको प्रशासन करत असल्याने या सर्व झोपडीधारकांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी आपला सेल्फ सर्वे करून माननीय पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्याला पाठवावा। मी एवढीच आपल्याला विनंती करत आहे आणि सर्वांना घरं मिळायला पाहिजे, कारण देशाचे प्रधानमंत्री बोलत होते आणि आश्वासन देत होते की 2022पर्यंतच्या लोकांना मी बेघरांना घर देणार। अरे तुम्ही बेघरांना घर देण्याअगोदर ज्यांचे घर झोपडीधारक म्हणून झोपडीमध्ये राहत आहेत पहिला त्यांना घर द्यावा, नंतर बेघराचा विचार करावा। बेघर पण भरपूर आहेत, पहिला तुम्ही त्यांना घरं द्या मग आश्वासन द्या। कारण मोदी सरकारने 2015 पासून गोरगरिबांना घरं मोफत देणार म्हणून असे आवाहन केलेले आहे। तर या मुख्यमंत्र्यांना किंवा या सिडकोच्या प्रशासनाला कसल्याही प्रकारे जाण नाही, कारण देशाचे प्रधानमंत्री सांगत आहेत की 2022पर्यंत सर्व गरिबांना मी घरं देईन। मग हा सिडको प्रशासन आणि हा महाराष्ट्र शासन गोरगरिबांची घरं का उद्ध्वस्त करत आहे हा प्रश्न मला निर्माण पडलेला आहे। तरी आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन आपला स्वतःचा सेल्फ सर्वे करून या माननीय पोस्टाने स्पीड पोस्टाने पत्र पाठवावे, जेणेकरून आपल्याकडे पुरावा राहील। आपण त्यानंतर अजून घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने मोठा लढा लढू, वाटलं तर आपण दिल्लीला जाऊन आंदोलन करू। हे तुमचे सर्व झोपडीधारकांचे असेच घर हक्क संघर्ष समितीला सहकार्य असावे ही विनंती।